आहे जे स्वतःले आता ब्राह्मण म्हटले गेले आहे. का म्हटले गेले आहे? हा, तरी तुम्ही त्याला बोलावते, कोणाले? ब्राह्मणाले बोलावते आपल्या घरी पूजा पाठ कराले. छत्तीसगड मध्ये माहित आहे का, एका पोरीनं केस केली बापावर का मला अर्धी प्रॉपर्टी पाहिजे. पोरीनं कोर्टानं आदेश दिला, कारण बापाले विचारलं का तू कोण आहे? आम्ही आदिवासी आहे. तो कोणत्या देवाले पुजते? म्हणते रामले, सीताले, लक्ष्मणले, दुर्गा देवीले. जजने पूर्ण ठप्पा दिला हिंदूचा. का दिला? ठप्पा दिला, हिंदू म्हणून घोषित केलं. आता जनगणना येणार आहे. काय येणार आहे? जनगणना. तुमचे जाती किती आहे, तुमच्या जाती किती आहे, तर तुम्ही सांगितलं का आम्ही कोण आहोत असं ना नाही होईल. ते जनगणनावाले तुमच्या घरात घुसून पाहणार आहे किती देवी आहे, देवता आहे तुमच्या घरी. आणि तुमच्या घरी हे 36 कोटी देवी देवता राहिले तर तुम्हाला बी थप्पा लागणार आहे. तुमच्या लेख राहिले ना, आरक्षण भेटून राहिलं ना, आता ते बी खतम होणार आहे. का होणार आहे? ते बी खतम होणार आहे. समजले? तर तुमच्या घरी जेवढे बी आहे ओ पुराणेवाले, फक्त केस पिकले, बाकी दिमाग तर काहीच नाही. तुम्हा लोकांना घोटण्यात गेलाय तुम्हा लोकांचा. अरे तुम्हीच लोक नाही शिकले तर तुमच्या सुना का शिकन? तुमच्या सुनाच नाही शिकले तर तुमच्या नातू का शिकणार आहे? हो, आम्हाला माहितच नाही म्हणते. एवढ्या वर्षापासून गावात राहते ह्यावाल्या. हा, पण भंडारा कोणाचा, कोणत्या राजाचा हेच माहिती नाही. केस असेच पिकवले का म्हणते आम्ही धूप ने चुकाय क्या, धूप में बाल चुकाय क्या म्हणते. तर आम्हाला आमच्या पूर्वजाची जाणकारी ठेवणं जरुरी आहे. तर आमचे जे पूर्वज होते तेव्हा कपडे नव्हते, आज आम्ही कपडे घालत आहोत. तर तेव्हा कपडे नव्हते, तुम्ही देवी देवतावर एवढे सुंदर सुंदर कपडे दाखवताय. तर खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट? तो कोण निर्मिती केली देवाची? स्वतःना केली. हात वरती करा. कोण केली? आम्ही केली म्हणा. हात वरती करा. कोण केली? हात नाही आहे का? मग तर घरी गेल्यावर तिकडे लंबे लंबे हात करू करू का तर त्याच्यावर बोंबलाता. ये मानव ने उत्पत्ति की भगवानों की, भगवानों ने मानव की उत्पत्ति नहीं की. और मानव की उत्पत्ति प्रकृति शक्ति ने की. मानव की उत्पत्ति प्रकृति शक्ति पंचतत्व ने की. मानव ने उत्पत्ति की हर चीज की, रोड बनाने की, घर बनाने के लिए. हमारे जो पेन थे ना, पेन की हमें देवी देवताच्या पूजा नहीं करत, पर मूर्तियाच्या पूजा नहीं करत. हम काय की पूजा करते हैं? हमारे पेन की. ये लिखने वाला पेन नहीं है, लिहिने वाला पेन नाही. पेन म्हणजे जे गेलेले दादा परदादा परदादाचे परदादा परदादाचे परदादा, त्याला म्हटलं गेलं आहे पेन. का म्हटलं गेलं आहे? पेन. लिहिणे वाला नाही. पेन म्हणजे जे होऊन गेलेले